निवडणूक आली की हिंदू मुस्लिम मुद्दा हा हमखास उकरून काढला जातो, कधी या बाजूनं तर कधी त्या बाजूनं। नव्यानं हिंदुत्ववादी नेता बनलेल्या माजी खासदार नवनीत राणा यांनी जास्तीत जास्त मुलांना जन्म घालावा यासाठी सल्ला द्यायला सुरुवात केली। त्याला ओवेसींनी उत्तर दिलं, मुलं जन्माला घालोत न घालोत, पण ह्या सगळ्या लोकांनी वाद मात्र जन्माला घातलाय हे नक्की। नवनीत राणा आणि ओवेसींमध्ये जुंपली। तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। राणांच्या वक्तव्याची ओवेसींकडून खिल्ली। 19 पैदा करे तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करना। एमआयएमची मान्यता रद्द करण्याची राणांची मागणी। जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे, निदान पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। काही दिवसांपूर्वी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत हिंदूंना एक अजब सल्ला दिला होता। 4 बायका आणि 19 मुलं असल्याचं सांगणाऱ्या मौलानाचा संदर्भ देत हिंदू दाम्पत्यानेही 4 ते 5 मुलं जन्माला घालावीत असा सल्ला राणांनी दिला। त्यांचं हे वक्तव्य संपूर्ण देशभर गाजलं, सोशल मीडियावर व्हायरल झालं। नाराजगी वाटते तर मी सगळे हिंदूंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। या ज्या पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत आहे बोलून, तर मला वाटते की आपणही हिंदुस्थानमध्ये या भूमीमध्ये जन्माला आलो आहे। त्यांचा विचार आहे या हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचं। नवनीत राणांच्या या सल्ल्यानं लोकसंख्या, धर्म आणि राजकारण यावरून वाद निर्माण झाला। विरोधकांनी नवनीत राणांच्या सल्ल्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला। आता एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी अमरावतीतल्या जाहीर सभेत राणांवर जोरदार पलटवार केला। ओवेसी यांनी उपरोधिक शैलीत नवनीत राणांना डिवचलंय। 19 पैदा करे तुम 4 नहीं तुम भी 20 पैदा करना। तुम्हारे को भगवान का वास्ता तुम भी 19 या 20 पैदा करना। क्या है, मजाक है? हर चीज में अरे जालिमों पढ़ो, तुम अगर थम्स अप है तो थम्स अप का इलाज मेरे पास नहीं है। नवनीत राणा आणि ओवेसींमधील राजकीय मतभेद आत्ताचे नाहीयेत। यापूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये वार पलटवार झाले। ओवेसींनी केलेल्या या टीकेनंतर नवनीत राणांनी अधिक आक्रमक होत जोरदार पलटवार केला। मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, डेमोग्राफीवर बोला। आणि त्यांना माझा प्रश्न राहणार आहे की जेव्हा त्यांना म्हणतोय आपण की संविधान पुढे राहील की इस्लाम राहील, तर ते सरळ म्हणतात इस्लाम पुढे ठेवू, संविधान आम्ही पुढे ठेवणार नाही। आम्ही या मातीचे माणसं आहे आणि इथे जन्माला आलो आणि त्याच्यासाठी शेवटचा श्वासी सुद्धा या हिंदुस्थानसाठी देणार आहे। आणि त्यांना विचारा, त्यांना माझा प्रश्न है कि भारत माता की जय बोलो, वंदे मातरम बोलो और इस्लाम को पीछे रख के संविधान को आगे रखो। हम रखते हैं, तुम भी रख के दिखाओ। इतक्यावर न थांबता नवनीत राणांनी एमआयएम पक्षाची मान्यता रद्द करावी आणि ओवेसींना देशाबाहेर हकलावं अशी मागणी केली। आणि जास्त सल्ला द्यायचा नाही, ज्यांना 8-10 पोरं करायचे, 20 करायचे, 50 करायचे, त्यांना असे लोकांना या देशातून काढून त्यांची सिटीजनशिप इथून काढून आणि त्यांची पार्टीचं जे पक्षाची परमिशन दिली तेही रद्द झाली पाहिजे, निदान पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे। पाकिस्तानी कसे भीक मागून राहिले आणि त्याच्यामध्ये यांनाही पाठवलं पाहिजे भीक मागण्यासाठी। नवनीत राणा असो की रवी राणा किंवा ओवेसी, हे नेते नेहमी आपल्या आक्रमक वक्तव्यांनी चर्चेत असतात। पालिका निवडणुकीच्या काळात या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकारण पेटलंय। तसंच निवडणुकीच्या काळात सामान्यांच्या प्रश्नापेक्षा लोकसंख्या, धर्म, राष्ट्रवाद यावरून राजकीय संघर्ष अधिक धारदार होण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। काल अमरावतीत नवनीत राणांनी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला, तर आज त्यांनी अमरावतीच्या साईनगर प्रभागात युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला। अमरावती पालिकेत भाजप आणि रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत। अमरावतीत भाजप 68 जागांवर निवडणूक लढवत आहे, तर स्वाभिमानी पक्ष 34 जागांवर निवडणूक लढवत आहे। नवनीत राणा भाजपमध्ये आहेत। काल फडणवीसांसोबत रोड शो मध्ये त्यांनी हजेरी लावली, त्यामुळे अमरावतीत नवनीत राणांचा पाठिंबा कोणाला हा सवाल उपस्थित केला जातोय।
कारण एका बाजूला त्यांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पतींचा पक्ष, त्यामुळे दोन्हीकडे दोन्ही डगरींवर पाय ठेवून त्यांचा प्रचार सुरू आहे.